तर विद्यार्थी मित्रांनो, फायनल मेरिट लिस्ट आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट यामध्ये काय फरक असतो असा बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल. तर आज या व्हिडिओमध्ये आपण फायनल मेरिट लिस्ट आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमधला फरक जाणून घेऊया. तर प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही एक प्रोव्हिजनल लिस्ट असते ज्यामध्ये तुम्हाला तुमचा रँक कळतो, ऑल ओव्हर महाराष्ट्र स्टेट रँक कळतो, कॅटेगरी वाईज रँक देखील कळतो. परंतु फायनल मेरिट लिस्टमध्ये मग काय वेगळं आहे का यापेक्षा? तर काही वेगळं नाही, सेम आहे. फक्त तुमची रँक थोडीफार कमी किंवा जास्त होऊ शकते. त्याचे काही कारणं आहेत की ती जी फायनल मेरिट लिस्ट पब्लिश केली जाते त्यात काही चुकी असतील त्यांचे, किंवा ग्रॅव्हियन्स सबमिशन आत्ता 7 तारखेपर्यंत घ्यायचं होतं. तर 7 तारखेपर्यंतच्या ग्रॅव्हियन्स सबमिशन नंतर जी मेरिट लिस्ट पब्लिश होते तिला फायनल मेरिट लिस्ट असे डिक्लेअर केले जाते. तर मोस्टली असं ऑब्झर्व केलं जाते की फायनल मेरिट लिस्टची जी रँक आहे ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्टच्या रँकपेक्षा थोडीशी तरी कमी असते किंवा काही वेळेस जास्त देखील असते, डिपेंड ऑन द सिच्युएशन. तर फायनल मेरिट लिस्ट आता ठीक आहे, त्या बाबतीत त्यामध्ये तुम्हाला तुमची रँक कळेल. रँकवरून काय लक्षात येईल आपल्याला? तर रँकवरून कोणतं कॉलेज मिळण्याची शक्यता जास्त आहे ही तुम्ही नक्कीच ठरवू शकता. कॉलेज मिळण्याची शक्यता रँकवरती डिपेंड असते. पर्सेंटाईल हा कट ऑफसाठी वापरला जरी जात असला तरी रँक मोस्ट इम्पॉर्टंट आहे. कारण मोस्टली कॉलेजेस रँकनुसार त्यांच्या सीट्स फिल होतात आणि रँकनुसार क्लोज देखील होतात. त्याच्या पुढल्या रँक्सचे सीट्स अलोकेट केले जात नाहीत. त्यामुळे नेक्स्ट त्याच्या खाली जे प्रेफरन्सला कॉलेज असेल त्यानुसार दिले जाते. तर आता 8 तारखेला म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी तर फायनल मेरिट डिक्लेअर होणाऱ्याचा टायमिंग काय आहे? तर टायमिंग संध्याकाळपर्यंत नक्कीच येऊन जाईल. संध्याकाळचे 6 वाजेपर्यंत किंवा 7-8 फार तर फार 8पर्यंत फायनल मेरिट लिस्ट पब्लिश केली जाईल. मग काय करायचे? तर ठीक आहे, मेरिट लिस्ट बघितली तुम्ही, तर त्यानंतर मग 9 तारखेपासून 9 ते 11 ऑप्शन फॉर्म तुम्हाला भरावा लागतो. तर ऑप्शन फॉर्म म्हणजे नेमका काय, तो कसा भरायचा, त्या बाबतीत डिटेलमध्ये तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर सांगितले जाईलच. परंतु एक शॉर्टमध्ये आयडिया म्हणून देतो की ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही कॉलेजेसची लिस्ट टाकता, ब्रांचची लिस्ट टाकता, म्हणजे त्या कॉलेजमधली कुठली ब्रांच तुम्हाला हवी आहे त्यानुसार प्रेफरन्स देता आणि त्या प्रेफरन्सनुसारच तुम्हाला कॉलेज अलोकेट केले जाते. तर अशा पद्धतीचा ऑप्शन फॉर्म फिलअप करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर ती म्हणजे कॉलेजेसची लिस्ट, इंजिनिअरिंगची कॉलेजेस लिस्ट तुम्हाला एका पेजवरती लिहावं लागेल. चॉईस कोड वगैरे काय ते त्या बाबतीत डिटेलमध्ये सांगितले जाईल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची ब्रांच आणि कॉलेजेसची लिस्ट आत्तापर्यंत तयार झालेली हवी आहे, किंवा फार तर फार 9 तारखेपर्यंत. कारण 9 तारखेपासून ऑप्शन फॉर्म भरायचे स्टार्ट होणार आहेत. तर तुम्हाला कॉलेजेस लिस्ट तिथे टाकावी लागणार आहे. तर ती लिस्ट कशी टाकायची? बेस्ट कॉलेजेस कुठले, पुण्यातील बेस्ट कॉलेजेस कुठले, किंवा मुंबईतील, किंवा मग पूर्ण महाराष्ट्रातील टॉपचे कॉलेजेस, बेस्ट कॉलेजेस कुठले आहेत ते कसे टाकायचे, त्यातील बेस्ट ब्रांच कुठली चूज करायची, AIMLCSसाठी जास्त प्रेफरन्स द्यायचा किंवा अदर कोर ब्रांचेसला देखील द्यायचा. कारण ऑब्वियसली प्लेसमेंट इम्पॉर्टंट आहे, कॅम्पस इम्पॉर्टंट आहे. 4 वर्षाची डिग्री झाल्यानंतर हातात एक जॉब पाहिजे, सिक्युअर जॉब पाहिजे, त्या दृष्टीनेच तुम्ही या कोर्सला ॲडमिशन घेण्याचे ठरवले आहे. तर MHTCETच्या या काउन्सिलिंग प्रोसेससाठी, फर्स्ट इयर इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी आपल्याकडे पर्सनल काउन्सिलिंगची बॅच देखील आहे. फक्त तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये चेक करा आणि ती बॅच फॉर्म फिलअप करून बॅच तुम्ही जॉईन करू शकता. आता त्या बॅचची काही फीज वगैरे आहे का? तर हो, डेफिनेटली पर्सनल काउन्सिलिंगची फीज मात्र 99 रुपये आहे, जास्त नाही. ऑब्वियसली तुम्ही तर 1000पर्यंत मी बघितले, 999. 1 महिन्यापासूनच त्यांची पर्सनल काउन्सिलिंग बॅच स्टार्ट झालेली आहे. परंतु आपण ही बॅच फक्त आणि फक्त पूर्ण आत्ता ऑप्शन फॉर्म फिलअपपासून, आता रजिस्ट्रेशन तर डेफिनेटली सर्वांनी केलेलं आहे, तर ऑप्शन फॉर्म फिलअपपासून तर तुम्हाला कॉलेज अलॉट होईपर्यंत आणि तिथले पूर्ण ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंतची सर्व काही माहिती, फ्रीज फ्लोट बेटरमेंट म्हणजे काय, कॉलेज अलोकेट झाल्यानंतर काय करायचं, तिथे जायचं की नेमकं ऑनलाईन तुम्ही सीट ॲक्सेप्ट करू शकता, काय कशी प्रोसेस आहे ती आपण अगदी व्यवस्थितरित्या पर्सनल काउन्सिलिंगद्वारे, तसेच
तुम्हाला स्पॉट राऊंडबद्दल देखील माहिती दिली जाईल पर्सनल काउन्सिलिंगद्वारे. त्यासाठी तुम्ही पर्सनल काउन्सिलिंगची बॅच जॉईन करू शकता. तर व्हॉट्सॲप ग्रुपची लिंक तर डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, तिथे सर्वजण नक्कीच जॉईन व्हायला विसरू नका. भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये ऑप्शन फॉर्म कसा भरायचा या बाबतीत आपण माहिती घेऊया. तोपर्यंत विश यू ऑल द बेस्ट. थँक यू.